नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्ट एपिसोडमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, एक सत्य कधी कधी इतकं लपवलं जातं की त्याला उघड करायला एखाद्या रणरागिणीची गरज असते. काय होईल जेव्हा आपल्या कलेला कळेल की तिच्या अद्वैतला बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मेंबर्समधून काढून टाकण्यामागे कुणाचा तरी घाणेरडा कट होता आणि तो कट आखणारा कुणी परका नसून घरातलीच एक व्यक्ती होती. आज आपण बघणार आहोत त्या सत्याचा स्फोट, त्या कटाचा भांडाफोड आणि कलेच्या आक्रमणाचा तो प्रहार ज्याने सगळेजण अगदी थरथर कापून उठतात चांदेकरांच्या कुटुंबामध्ये. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या धमाकेदार भागाला. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता वळूया आपल्या आजच्या ट्विस्ट एपिसोडकडे. मित्रांनो, तुम्ही जर आपला पहिला ट्विस्ट एपिसोड बघितला असेल तर तुमच्या हे निदर्शनास आलं असेल की पुढील भागांमध्ये आपल्याला काय काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच अद्वैतला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मेंबर्समधून तिथे जी कमिटी आलेली असते तिथून, म्हणजे त्यांनी अद्वैतची जी जागा असते, अद्वैतची जी पोझिशन असते, त्याला त्या मेंबर्समधून बरखास्त करून टाकलेलं असतं आणि तिथेच श्रीकांतची म्हणजे अद्वैतच्या लहान काकांची नेमणूक केलेली असते. आता हे सगळं तर अचानक होणार नाही. या सगळ्यामागे काय झालं होतं बरं, सांगते शॉर्टमध्ये, तुमच्या जर लक्षात नसेल तर. सो मित्रांनो, होतं असं की रोहिणी आणि अनामिकाचा हा रचलेला कट असतो. त्यांनी काय केलेलं असतं माहिती आहे का, अनामिकांना जाणून बुजून सोहम आणि काजलची भेट घडवून आणते. आता ते कसं, ती सोहमच्या फोनवरून काजलला मेसेज करते आणि ते भेटायचा एक स्पॉटवर ते भेटतात. काजलला असं वाटतं की सोहमने बोलवलंय, पण सोहमला याचं काहीच माहीत नसतं, कारण अनामिकाने सोहमच्या मोबाईलवरून काजलला मेसेज टाकलेला असतो आणि तो डिलीट करून टाकलेला असतो. सो आता ते एका गार्डनमध्ये भेटतात आणि जेव्हा काजल पडून जाणार असते तेव्हा सोहम तिला सावरतो. आता दोघांमधला हा एक क्षण जवळचा निर्माण होतो, पण त्यांच्या मनात तसं काहीच नसतं. ते जस्ट सोहम तिला पडण्यापासून वाचवतो. ओके, सो आता हा क्षण अनामिका जाणून बुजून घडवून आणलेला असतो अनामिकाने. तर ती बघते, त्याचा फोटो काढते आणि त्या दोघांवरही आरोप करते की तुम्हा दोघांचं अफेअरच आहे आणि आता मी तुम्हाला कोणालाच सोडणार नाही. सो आता तेच सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे की पुढे काय होतं. ॲक्च्युली बघायला मिळालं हे, मिळणार नाही आहे. आता आजचा भाग संपूर्णपणे वेगळा आहे, पुढचा आहे. सो आता होतं काय, सोहम अनामिकाच्या मागे मागे आलेला असतो. तो तिला समजावून सांगत असतो की माझ्यात आणि काजलमध्ये काहीही संबंध नाही, तुला गैरसमज झालाय प्लीज. आणि अनामिका आता त्याला ब्लॅकमेल करते की तू जर मी सांगितलेलं ऐकलं नाही तर मी घरात सगळ्यांना सांगून देईल की तुझं आणि काजलचं अफेअर आहे. मग ते असो नसो घरातले माझ्यावरच विश्वास ठेवतील. तेव्हा नाईलाजाने सोहम आता अनामिकाची ती अट मान्य करतो आणि ती अट असते अद्वैतची बरबादी. बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मेंबर्समधून अद्वैतचं पद बरखास्त करून टाक अशी मागणी अनामिकाने सोहमला घातलेली असते, नाहीतर संसार उद्ध्वस्त करून टाकेन आपला अशी धमकी दिलेली असते. शिवाय काजलच्या सुद्धा चारित्र्यावर बोट उचलले जातील अशा अफवा पसरवून टाकेन, काजलची प्रतिष्ठा धुळीला मिळून जाईल असं आता अनामिका सांगते. त्यामुळे सोहमला अनामिका जे सांगते ते करणं भागच असतं आणि सोहम तसं करतो सुद्धा. सोहमला प्रश्न असतो सुरुवातीला की हे सगळं तो कसं करेल, पण तो पैशांच्या जोरावर या गोष्टी साध्य करतो. ते म्हणजेच तिथे जी कमिटी असते, कमिटी मेंबर्स जे असतात त्यांना पैसे खाऊ घालत तो सांगतो की अद्वैत चांदेकरला त्या पोझिशनवरून काढून माझ्या वडिलांना म्हणजे श्रीकांत चांदेकर यांना तिथे अपॉइंट करा. आणि ती लोक पैशांच्या लालसेपोटी हे सगळं करायला सुद्धा तयार होतात. खरं तर हे सगळं करताना सोहम खूप हवालदिल झालेला असतो. त्याला या सगळ्या गोष्टी अजिबात पटत नसतात, कारण त्याला कळत असतं की आपण आपल्याच भावाचा विश्वासघात करतोय, आपण आपल्याच भावासोबत अन्याय करतोय. पण तो तरी काय करणार, नाही का. एकीकडे असतो त्याचा संसार आणि एकीकडे असतो त्याचा भाऊ. म्हणजे इथे नात्यांची अग्निपरीक्षा चाललेली असते बिचाऱ्याच्या सोबत. म्हणून त्याच्या नाईलाजापोटी त्याने हे सगळं केलेलं असतं आणि हे सगळं त्याला करावं लागलेलं असतं. खरं तर हे सगळं करताना तो स्वतःला खूप कोसत असतो, स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. त्याला लहानपणीच्या आठवणी आठवत असतात की हे सगळं काय झालं. आणि हे सगळं जेव्हा एकीकडे झालेलं असतं, अद्वैतचा प्रचंड अपमान करत ती लोक त्याला त्याच्या पदावरून बरखास्त करून टाकतात. आता विषय असा असतो की जी इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर्सने केलेली असते ती इन्व्हेस्टमेंट 50% असते आणि ती इन्व्हेस्टमेंट जी असते ती अद्वैतने ऑलरेडी इन्व्हेस्ट करून टाकलेली असते, गुंतवणूक करून टाकलेली असते त्या अमाऊंटची त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये. आणि आता गुंतवणूकदार जे असतात ते इन्व्हेस्टर ते त्यांच्या पैशांची मागणी करत असतात अद्वैतकडे. आणि आत्ता अद्वैतकडे आत्ताच्या क्षणाला पैसे नसतात, कारण त्याने ते सगळे गुंतवणूक करून टाकलेली असते त्या सगळ्या पैशांची. त्यामुळे अद्वैत आता खूप चाचपरलेला असतो, थबकलेला असतो. आणि तशाच अवस्थेत अद्वैत जेव्हा घरी येतो तेव्हा सगळे खूप घाबरून गेलेले असतात, कारण अद्वैतला पॅनिक अटॅक येत असतात. आता कला त्याला सावरते आणि अद्वैतची अशी अवस्था कलाकडनं काही बघितली जात नाही. त्यामुळे कला तेव्हाच प्रतिज्ञा करते की या सगळ्या मागे
हे सगळं कोणी घडवून आणलंय, या सगळ्या मागे कोण आहे याचा मी शोध घेईल. आणि ज्याने कोणी हे केलं असेल त्याचं जगणं मी सळो की पळो करून सोडेल. कारण मला आता माझ्या नवऱ्यासाठी उभं राहायचंय. आधी माझा नवरा, मग माझं कुटुंब, असा निश्चय कलाने केलेला असतो. आणि कला प्रतिज्ञा करते की मी माझ्या अद्वैत चांदेकरला, माझ्या नवऱ्याला त्याची पोझिशन परत मिळवून देईनच, शिवाय त्याने गमावलेली प्रतिष्ठा सुद्धा त्याला परत मिळवून देईल. त्या लोकांना विवश करेल की ते माझ्या नवऱ्याची माफी मागतील. सो आता कलाने हे सगळी प्रतिज्ञा केलेली असते. लाईक कला फुल एकदम फॉर्ममध्ये असते नाही का. आणि ऑब्व्हियसली आता कला काही शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. आता पुढे कलाने प्रतिज्ञा केलेली असते की मी तर त्या व्यक्तीला शोधूनच काढणारे, जो कोणी असेल त्याला मी सोडणार नाहीये आणि त्याला माफी तर अजिबातच मिळणार नाहीये. त्यामुळे आता थोडक्यात म्हणायला गेलं तर कला खरंच शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती आणि नाहीच आहे. कमिटी मेंबर्सने अद्वैतला अपमानित करून मेंबरशिपमधून बाहेर काढलंय ते ऐकूनच खरं तर तिचं हृदय जळून खाक झालेलं होतं. तिला त्याच क्षणाला इतका संताप आलेला होता, पण दुर्दैवाने ती काहीच करू शकत नव्हती. कारण त्यावेळेस सगळ्यात मेन आणि महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे अद्वैतची तब्येत सांभाळणं. कारण अद्वैत कितीही वरून असा टफ दिसत असला तरी आतून तो खूप सॉफ्ट हार्टेड आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या आवडत्या मालिकेतला जो नायक आहे किंवा जो कोणी हिरो आहे, जो अद्वैत आहे, तो खूप असा साधा आहे. तो अगदी नारळासारखा आहे. नारळ तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल ऑब्व्हियसली. नारळ कसं असतं की बाहेरून ते खूप टणक असतं, कितीही घाव करा त्याला फरकच पडत नाही, पण आतून ते तितकंच नरम असतं. अगदी इतकं नरम की त्याच्यात असलेलं गोड पाणी जगाला संतुष्ट करून जातं. जगाला ते आवडतं आणि हवंसं वाटतं. एक प्रकारे अमृत म्हणवतं. पण बाहेरून तो टणकपणा असतो आणि तसंच काहीसा स्वभाव अद्वैतचा आहे. सो बाहेरून तो कितीही असा टफ दिसत असला, आतून तो खूप सॉफ्ट आहे. त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी सहन नाही होत. त्याला आपल्याच कंपनीमध्ये बेट्रेयलची फिलिंग येत असते, म्हणजे दगा फटका झालेल्याची फिलिंग येत असते. सो तो त्याच झोनमध्ये असतो. आणि आता कला खूप चिडलेली असते. कलाला आपल्या नवऱ्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो, सूड घ्यायचा असतो. त्याचबरोबरीने त्याला त्याची पोझिशन सुद्धा परत मिळवून द्यायची असते. म्हणजे एकेकाला त्याची जागा कशी दाखवून द्यायची थोडक्यात असा विचार कला करत असते. आणि म्हणायला गेलं तर कलाच्या अंगात अगदी अंबाबाई संचारलेली असते असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाहीये. कारण खरं आहे हे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन बायकांच्या बाबतीत मला बघायला मिळतं. म्हणजे जिथपर्यंत मला कल्पना आहे की या बायकांना जर आपल्या नवऱ्यांवर काही गोष्टी येत असतील ना तर अजिबात आवडत नाही. म्हणजे अशा पेटून उठतात की नाही, म्हणजे असे ढाल बनून उभ्या राहतात. एकदम अशा, जरी ती बाई वास्तविकतेत कितीही साधी असली, सिंपल असली, अगर बात उसके पती पे आ रही हो, ओ माय गॉड, ती तर अशी एकदम रणरागिणी होऊन जाते. म्हणजे हक्काने आपल्या नवऱ्याशी भांडणही करेल, पण तेवढाच त्याला जीव लावेल. म्हणजे मी जे बोलेन ते चालून घेईल, म्हणजे चालून जाईल. पण कुठल्या जगाने माझ्या नवऱ्यावर बोट ठेवावं हे मला चालणार नाही. अशी आपल्या, म्हणजे ही स्पार्क जो आहे हा आपल्या इंडियन वाईफमध्ये प्रॉबेबली बघायला मिळतो. म्हणजे इंडियन, महाराष्ट्रीयन, वॉटेवर बघायला मिळतो हा प्रकार. सो तसंच काहीतरी कलाचं झालेलं असतं. आणि कला खूप पेटून उठलेली असते. आणि आता दुसऱ्या दिवशी कला काय करते, जी कमिटी असते ना त्या कमिटी मेंबर्सच्या ऑफिसमध्ये जाते आणि अगदी बेधडकपणे गेलेली असते ती. असं एकदम स्ट्रॉंग पॉईंट असतो तिचा आणि एकदम संतापात असते, पण वास्तविकतेला धरून ती चालत असते. सो त्याच झोनमध्ये ती गेलेली असते. आणि आता तिथे जाते, ती लोकांची ऑलरेडी मीटिंग चाललेली असते. सो आता कलाला बाहेर असलेला जो पिओन असतो तो म्हणतो की मॅम प्लीज थांबून जात, मीटिंग चालली आहे. तर कला त्याला सुद्धा जुमानत नाही. कला त्याला म्हणते तू मध्ये पडू नकोस, बाजूला हो. आणि आता कला सरळ त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जाते दरवाजा ओपन करून. आणि तिथे जाताबरोबर ते मेंबर्स म्हणतात, व्हॉट इज दिस, कोण आहात मॅम तुम्ही, आणि ही काय पद्धत आहे तुमची येण्याची? डोरला तुम्ही साधं नॉक केलं नाही आणि तुम्हाला बाहेर कोणी सांगितलं नाही का की इथे मीटिंग चालली आहे म्हणून? तेव्हा कला आता अगदी रागात म्हणते की तुम्हाला काय वाटतं मी गप्प बसेन? हा अद्वैत चांदेकर माझा नवरा, त्याला कोर्टाने निर्दोष सोडलेलं आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आणि तुम्ही त्याला अजूनही दोषी समजताय का? आता कला अद्वैतचा फोटो दाखवत म्हणते. तेव्हा आता ते मेंबर्स म्हणतात, एक मिनिट, तुम्ही त्यासाठी आमच्यासोबत हुज्जत घालण्यात इंटरेस्ट ठेवताय का? म्हणजे त्यासाठी आलेला आहे का तुम्ही? तुमच्या सो कॉल्ड अद्वैत चांदेकर कडून त्याच्या वतीने बोलण्यासाठी आलेला आहेत का तुम्ही? एक्सक्यूज मी मॅम, हे बघा, यू वोंट अंडरस्टँड दॅट थिंग्स की तुमच्या हजबंडची ऑलरेडी चूक आहे, मानहानी झालेली, जो माणूस ऑलरेडी डिफेम झालेला आहे त्या माणसाला आम्ही आमचा मेंबर कसं काय बनवू? त्याने खूप इम्पॅक्ट पडेल आपल्या कंपनीवर. आय एम सो सॉरी, वी कांट हेल्प यू. तेव्हा आता त्यांची जी अशी भारदस्त इंग्लिश असते, कला त्याला सुद्धा जुमानत नाही. कला म्हणते, डू वॉट एव्हर यू वॉन्ट, पण मी माझ्या नवऱ्याला त्याचा हक्क मिळवून देईन. त्याची मानहानी जरी झालेली असली, तो डिफेम जरी झालेला असला तरी त्याला कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे. आणि तुम्हाला जर पुरावे हवे असतील तर हे बघा पुरावे आणि ही सगळी कागदपत्र. अद्वैत चांदेकरवरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाहीये.
सो तुम्ही कशाच्या बेसिसवर हे सगळं करताय? आर यू आउट ऑफ माइंड? असं सुद्धा मला म्हणायला हरकत नाही आहे तुमच्या सो कॉल्ड इंग्लिशमध्ये. फक्त 2 शब्द इंग्लिशमध्ये बोललो आपण की आपण अगदी फेमफुल होऊन जातो असं नाही होत बरं का. तुम्हा सगळ्यांना सांगतेय मी हे. तुमची इथे चूक आहे आणि तुम्हाला ती मान्य करावी लागणार आहे. अद्वैत चांदेकर हा एक निर्दोष सभ्य गृहस्थ आहे आणि तुम्ही जर त्याला बरखास्त करत असाल तर तुमच्याकडे काहीतरी स्ट्रॉंग आणि व्हॅलिड रिझन पाहिजे. त्याशिवाय तुम्ही त्याला त्याच्या पोझिशनवरून बरखास्त करू शकत नाही. काहीतरी ठोस कारण लागेल. आता कला असं बोलून पुरावे जे असतात तिच्या हातातले ते टेबलावर आपटते आणि कमिटी मेंबर्स पार गोंधळून जातात. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराधीपणाची छटा उमटलेली असते, पण तरीही ते मान्य करायला तयार नसतात. आता मेंबर अगदी चुकवून कलाला म्हणत असतात की हे बघा मॅडम, आम्ही नियमांप्रमाणे केलेलं आहे कंपनीच्या. आमचा अद्वैत चांदेकरवर अजिबात विश्वास नाहीये. आणि हो, कंपनीचे नियम आहेत, काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात कंपनीचे. आणि कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये, आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये तुम्ही जे बोलताय त्याची कुठलीही गोष्ट किंवा तशी कुठलीही तरतूद नाहीये. कळलं तुम्हाला? तेव्हा कला म्हणते की ॲक्च्युली हा जो सेंटेन्स तुम्ही जो काही बोललात, हे जे वाक्य तुम्ही बोलताय हेच वाक्य मी तुम्हाला बोललं पाहिजे. एखादी व्यक्ती जर इनोसंट प्रूव्ह झालेली असेल, निर्दोषपणे सुटका ज्या व्यक्तीची झालेली असेल, त्या व्यक्तीला मेंबर बनवू नये अशी तरतूद कुठल्याही मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये किंवा आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये नाही आहे. खरं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची चांगलीच तपासणी करायची गरज आहे. या गोष्टींवर अभ्यास करण्याची गरज आहे. आणि खरं तर मीच तुमच्यावर बोट उचलू शकते की तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या मेमोरँडममध्ये असतात त्या माहीत नाही आहे. त्यामुळे असं म्हणायला गेलं तर तुम्ही सुद्धा मेंबर्स होण्यासाठी पात्र नाही आहात. जर तुम्हाला रूल्स आणि रेग्युलेशन्स माहीतच नाही आहे तर असंही मी म्हणू शकते. हे बघा, काही तुम्ही बोलताय त्याची कुठल्याही प्रकारची तरतूद मेन्शन नाही आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याला तुम्ही काढू शकत नाही. आता ती लोक कलाला जुमानतच नसतात. आणि आता या क्षणी कला शंकेच्या गर्ते तोडली जाते. कला मनोमन विचार करते की ही लोक काहीतरी नक्कीच लपवत आहे आणि हे निश्चित आहे, कारण मी तर सगळे पुरावे सादर करते. अशी एकही गोष्ट नाही आहे जी बोट ठेवण्या योग्य आहे. बरं, एकाकडून चूक होत असेल, इथे तर सगळेच मेंबर मिळून मिसळून काहीतरी चुकीचं वक्तव्य करतायत, काहीतरी लपवतायत, काहीतरी गडबड नक्कीच आहे, कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. त्यामुळे कला आता तिथून निघून तर जाते, पण कला मनाशी एक निश्चय घेऊन जाते की इथे मी परत माझ्या अद्वैतला, माझ्या नवऱ्याला त्याची पोझिशन परत मिळवून देईलच. आता कला तिथून बाहेर पडत थेट पोलिसांकडे जाते आणि कला आता कायद्याचा आधार घेते. कला अगदी धडाकेबाज होऊन गेलेली असते पोलीस स्टेशनला. म्हणजे कला आता पोलिसांना सगळी हकीकत सांगते. जे काही झालेलं असतं त्या सगळ्याबद्दल अगदी डिटेल माहिती पोलिसांना देते. आणि पोलीस म्हणतात, बरं मग यामध्ये आम्ही तुमची काय मदत करू शकतो मॅडम? ऑलरेडी तुमच्या साहेबांवर तर गुन्हा दाखल झालेला होता. तेव्हा कला आता अद्वैतची बाजू घेत, म्हणजे कलामध्ये काय संचारलेलं असतं काय माहीत पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे त्या पोलिसांच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कला त्या पोलिसांवर आवाज चढवत त्यांना सांगते की हे बघा, गुन्हा दाखल झालेला असला तरी अद्वैत चांदेकरची कोर्टाने निर्दोष सुटका केलेली आहे. तो डिफेम जरी झालेला असला तरी तो निर्दोष आणि निष्पाप आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे मला कायद्याची मदत हवी आहे आणि तुम्ही जर मला मदत करणार नसाल तर तुमच्या सिनियरकडे जाईन मी, मग तर चालेल ना? तेव्हा आता ते पोलीस म्हणतात, मॅडम हे बघा, जरा शांततेत आम्हाला पूर्ण प्रकरण समजवा. कदाचित तुम्ही बोलताय ते आम्हाला कळत नाहीये. तेव्हा कला आता नीट सांगते की गुन्हा दाखल जरी झालेला होता अद्वैत चांदेकरवर तरी तो निर्दोषपणे सुटका त्याची झालेली होती. त्यामुळे त्याला पूर्ण अथॉरिटी होती, पूर्ण राईट्स होते आणि आहेत टेक्निकल टर्म्समध्ये की तो बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मेंबर्समध्ये ॲज अ मेंबर म्हणून राहू शकतो. पण त्या लोकांनी, त्या कमिटी मेंबर्सनी त्याला बरखास्त करून टाकलेलं आहे. हे असं कसं करू शकतात ही लोक? आणि तेव्हा आता पोलीस म्हणतात, बरं मग त्यांच्या जागी कोणाला अपॉइंट केलेलं आहे? तेव्हा कला म्हणते, त्याचेच काका श्रीकांत चांदेकर. तेव्हा आता पोलीस म्हणतात की अहो मॅडम, मग ठीक आहे ना, तुमच्याच घरातला कोणीतरी माणूस झालेला आहे ना. तेव्हा कला म्हणते, विषय तो नाही आहे. आमच्या श्रीकांत काकांना या सगळ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. त्यांना फक्त एवढं माहिती आहे की त्यांची त्या पदावर नेमणूक झालेली आहे. त्यांना बिझनेस रिगार्डिंग कामासाठी परदेशात जावं लागलेलं आहे. त्यामुळे पुढच्या कुठल्याही गोष्टी त्यांना माहीत नाही आणि त्या पुढच्या कुठल्याही गोष्टी हँडल करू शकणार नाही आहेत, कारण ते इथे भारतात नसणार आहे. आणि इथून ती गोष्ट हँडल करण्यासाठी अद्वैत चांदेकरची गरज आहे. ही खूप मोठी कॉन्स्पिरसी आहे, कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही या सगळ्याचा कसून शोध घ्या. मला कायद्याची मदत जर मी मागायला आली आहे तर मला योग्य ती मदत करा, नाहीतर मी तुमच्या सिनियरकडे जाईन. कला अगदी रोखठोकपणे हे सगळं बोललेली असते. तेव्हा आता पोलीस म्हणतात की ठीक आहे मॅडम, तुम्ही प्लीज जरा बसा, शांत व्हा, पाणी घ्या, आपण जाऊयात, आपण एक एक गोष्टीची चौकशी करूयात. तेव्हा आता कला आणखीन चिडत म्हणते, हा जो खेळ चाललेला आहे ना, हा मी अजिबात सहन करणार नाही. निर्दोष सिद्ध झालेल्या माणसाला तुम्ही बाहेर काढूच शकत नाही.
यामागे कुणाचा तरी कट आहे इन्स्पेक्टर साहेब, आणि मला त्याचा शोध घ्यायचाच आहे. त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. तेव्हा पोलीस आता कलाचं बोलणं सिरियसली घेतात. ते खूप घाबरलेले असतात की बाई डेंजर आहे, ती कधी काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे आता पोलीस आता चौकशी करायला घेतात. पोलीस आता कलाला एक एक गोष्ट विचारतात आणि कधी कसं काय काय झालं ते सगळं विचारू लागतात. आणि पोलीस आता चौकशी करू लागतात. एक एक करून आता ते कमिटी मेंबर्सचं जिथे ऑफिस असतं तिथे आता पोलीस जाऊन पोहोचतात आणि कमिटी मेंबर्सना सडेतोड उत्तरं विचारतात, प्रश्न विचारतात आणि उत्तरं त्यांच्याकडून ऑब्व्हियसली एक्सपेक्टेड असतात. सो कमिटी मेंबर्स पहिल्यांदा तर पोलिसांना बघून खूप घाबरलेले असतात. पण त्यांनी ठरवलेलं असतं की ठीक आहे, यांना कायच माहिती असणार आहे, आपण असं बोलून देऊ. बट नो, तसं काहीही होत नसतं, कारण तिथे कला उभी आहे. म्हणजे कसं असतं ना मित्रांनो, बाईने जर मनात आणलं ना तर ती काहीही करू शकते. सत्यवानाला तर सावित्रीने मरणाच्या दारातून परत आणलेलं होतं. हे तर फक्त जस्ट कमिटी मेंबरचा मामला आहे हा. ऑब्व्हियसली यार, ती फार पेटून उठलेली आहे. म्हणजे आताच्या यंग जनरेशनसाठी हा खूप मोठा मेसेज आहे की बघा आताच्या मुलींनी किती डेस्परेट असलं पाहिजे आपल्या व्यक्तीच्या टुवर्ड्स. आता मुली काय करतात, बेटर ऑप्शन भेटला की बेंचिंग आणि त्याचा जमाना आहे. मी सुद्धा एक जेनझी मुलगी आहे, सो मुद्दा भरकटतोय आपला, आय नो. जे कोणी बघत असतील जेनझी कॅटेगरीमधले पीपल किंवा कोणीही, तुम्हाला माझं मत पटतंय की नाही हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. कलाकडून खरंच खूप खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारलेलं आहे. त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहे, गोष्टी पुढे गेलेल्या नाही आहेत प्रेमाच्या वगैरे. बट स्टील ते एकमेकांच्या साथीने उभे आहेत जस्ट बिकॉज त्यांच्यामधल्या नात्याला नवरा बायकोचं नाव आहे. सो आता कलाला बघत, म्हणजे कलाचं सडेतोड बोलणं बघत ते कमिटी मेंबर्स आणखीन घाबरलेले असतात. सो आता पोलीस चौकशी करतात तेव्हा कमिटी मेंबर्सची तोंड बंद पडतात. सुरुवातीला ते तोंड चालवण्याचा प्रयत्न करतात की नाही ते तर डिफेम झालेले आहेत, त्यांचं नाव खूप खराब आहे, मग आमच्या कंपनीवर त्याचा परिणाम होईल, आम्ही ही गोष्ट पचवणार नाही वगैरे वगैरे वगैरे. सो आता पोलीस जेव्हा त्यांना कायद्याच्या भाषेत सांगतात तेव्हा कमिटी मेंबर्सचे तोंडच बंद पडतात. आणि कला म्हणते की जर यांना अपूर्ण नॉलेज आहे इन्स्पेक्टर साहेब, तर हे स्वतः पात्र नाही आहे कमिटी मेंबरच्या जागेसाठी, वॉट एव्हर इट इज. सो आता कला जेव्हा असं बोलायला लागते तेव्हा ती लोक गप्प बसून जातात आणि अखेरीस सत्य बाहेर येतं. कारण शेवटी बात त्यांच्या पोझिशनवर आलेली असते. ऑब्व्हियसली आपली पोझिशनसाठी कोणी काहीही करू शकतं. सो आता शेवटी सत्य बाहेर येतं आणि ते लोक हातवर करून टाकतात. आणि आता होतो सत्याचा स्फोट. ती लोक आता सांगतात की माफ करा, हे सगळं आम्हाला करण्यासाठी सोहम चांदेकरने सांगितलेलं होतं. तेव्हा आता इन्स्पेक्टर जेव्हा कसून चौकशी करतात तेव्हा ही गोष्ट समोर येते की हे सगळं सोहम चांदेकरने पैसे देऊन त्या लोकांकडून वधवून घेतलेलं असतं, करवून घेतलेलं असतं. आणि सोहम चांदेकरने पैशाची जी लालच दिलेली असते त्यामुळे ही लोक ॲग्री झालेली असतात, नाहीतर ही लोक ॲग्री होतच नसतात. ही सुद्धा गोष्ट समोर येते. कला जेव्हा हे ऐकते तेव्हा हे ऐकताच कला खूप हादरते. म्हणजे तिच्या तर पायाखालचीच जमीन सरकून जाते. म्हणजे तिला एवढी तिची हार्टबीट वाढून जाते, तिला एवढं धडधडतं की पहिलं तर तिला विश्वास होत नसतो. ती विचार करते की आपला सोहम तो असं का करेल, आणि कंपनीच्या बाबतीत तो का ढवळाढवळ करेल, त्याचा काय प्रॉब्लेम आहे अद्वैत सोबत. नाही हे इम्पॉसिबल आहे. पण जेव्हा कलासमोर गोष्टी विथ प्रूफ येतात ना, पुराव्यांसकट, तेव्हा कलाला त्या गोष्टींवर विश्वास होतो. आता कला डोक्याला हात लावून बसते आणि कला म्हणजे पूर्णपणे तुटून गेलेली असते हातून की भाई ये क्या हो रहा है, बाप रे बाप. आता तशीच ती पटकन घरी जायला निघते आणि ती घरात धडधडत शिरते आणि थेट सोहमच्या समोर जाऊन उभी राहते. आता सोहम खरं तर नजरेला नजर मिळवू शकत नसतो कलाच्या. सोहमला माहीत नसतं की कलाला काही कळलंय, पण सोहम खाली मान घालून उभा असतो. आणि आता कला कुठचाही विचार न करता कला थेट सोहमच्या मुस्काटात चपराक लगावून देते. आता घरातली सगळी लोक तिथे जमा होतात. सरोज, रजनी, आबासाहेब, रोहिणी, अनामिका, अद्वैत सुद्धा, आणि सगळे लोक तोंडात बोटं घालून बघत असतात. म्हणजे वाक्प्रचार वापरला मी खरंची तोंडात बोटं नाही घालत कोणी. होप आपल्या प्रेक्षकांना कळत असावं. तर तुम्हालाही असले काही वाक्प्रचार माहिती आहे का भागाप्रमाणे? आता मी जर खानदेशातली आहे तर भरपूर गोष्टी आहेत ज्या मला माहीत असतात. सो तुम्हाला असं काही माहिती आहे का? म्हणजे कोणी नाशिकचं आहे, कोणी नगरचं असू शकतं, कोणी लातूरचं असू शकतं, कोणी सांगली साताऱ्याचं, कोणी पुण्याचं असू शकतं. सो तुमच्या भागात सुद्धा असं काही वाक्प्रचार वापरले जातात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त गंमत गाजवून टाकू या गोष्टींची. म्हणजे नवनवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, एकमेकांच्या भागातल्या नवीन नवीन शब्दांची देवाणघेवाण होईल. सो एवढं बघा, खरंच कमेंट्समध्ये मला माझ्या शब्दसंपत्तीमध्ये भर पाडायची आहे. सो प्लीज. आणि हो, हे माझ्यासाठी नाही तुमच्यासाठीच फायदेशीर असणार आहे, कारण मग मी बोलताना नवीन नवीन शब्द वापरत जाईल ना. सो तेवढं बघा प्लीज. कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या भागामध्ये काय काय नवनवीन वाक्प्रचार वापरले जातात जे की अगदी विलक्षण असतात.
ओके, सो तेवढा बघा हा प्लीज. चला तर मग मुद्दा भरकटला पुन्हा एकदा. आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे. म्हणाल की ही तर बापरे मेन मुद्दा सोडून सगळं काही बोलून घेते. बट असावं ना, आता जसं बोलणाऱ्याला ब्रेक हवा असतो तसं ऐकणाऱ्याला सुद्धा ब्रेक मिळायला हवा की नाही. सो आता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठल्या कुठल्या भागातले आहात. ओके, सो द थिंग इज, आता आपण बघितलं की कला मुस्काटात लगावून देते सोहमच्या आणि सगळेजण गोळा झालेले असतात. सगळ्यांनी चक्क तोंडात बोटं घातलेले असतात आणि सोहमच्या तर फडशाच पडलेले असतात. बघा, पुन्हा एकदा दुसरा वाक्प्रचार वापरला मी. सो आता सगळे थक्क आणि आबासाहेब म्हणतात, कले काय झालं, तू आपल्या सोहमवर हात का उचललास? तेव्हा आता रजनी पण म्हणते, कला अगं काय झालंय, तू असा हात का उचललास सोहमवर? तेव्हा आता कला या लोकांची प्रश्नांची उत्तरं न देता थेट सोहमवर ओरडून विचारते की सोहम, हे काय केलंस तू? चांदेकरचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हक्क तुला कोणी दिला? तो माझा नवरा आहे आणि त्याचा मान अपमान करणं म्हणजे माझ्या अस्तित्वावर प्रहार करणं, लक्षात ठेव. का केलंस तू हे सगळं? तेव्हा आता सोहम सुरुवातीला टाळाटाळ करत असतो. सोहम म्हणतो, मी काय केलंय? हॅलो, मी काहीही केलेलं नाहीये बहिणी, तू काय बोलतीयस? तुला काहीतरी गैरसमज होतोय आणि तू येताबरोबर थेट असं केलंस याचा अर्थ काय समजायचा आहे मी? आता कला म्हणते की हे बघ सोहम, तुला चांगलंच माहितीये की मी कशाबद्दल बोलतीये ते. मी कायद्याचा सपोर्ट घेतला यासाठी मी थेट पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केलेली या सगळ्या गोष्टींची आणि कमिटी मेंबर्सने स्वतः तुझं नाव घेतलेलं आहे. तेव्हा आता बऱ्या बोलाने खरं खरं सांग. तेव्हा आता सोहमला या गोष्टी सहन होत नसतात, त्याला वाईट वाटत असतो. तो मनोमन म्हणत असतो की कलावहिनी, मला जीवाच्या आकांताने या गोष्टी सांगायच्या आहे पण मी सांगू शकत नाहीये. त्यामुळे आता सोहमला या गोष्टी सहन होत नाही आणि त्याच्या पण सहनशक्तीचा उद्रेक होतो. तो आता आवाज चढवून म्हणतो की हो, केलं मी, कारण दादा नेहमी माझ्या डोक्यावर उपकार दाखवायचा. संकल्प आर्ट अँड क्राफ्टमध्ये माझा अपमान झाला. का? तर मी दादाच्या शिफारसीवर तिथे मला काम मिळालेलं होतं म्हणून मी त्याचा बदला घेतला. कला आता तिरस्काराने सोहमला म्हणते की सोहम, तुझा भाऊ तुला अगदी लहानपणापासून ओळखतो आणि जिथपर्यंत त्याला कळतंय, त्याच्या चेहऱ्यावरचे मी एक्सप्रेशन बघतेय त्यावरून हे स्पष्ट समजतं की तुझं बोलणं नाहीये. मी काही आज नाही राहते या घरामध्ये, मला वर्ष झालंय, मे बी त्याहून जास्त, खूप महिने झाले आहेत आणि जिथपर्यंत मी सुद्धा तुला ओळखते हे तुझं बोलणं नाहीये. नक्कीच काहीतरी आहे, तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून नक्कीच कोणीतरी गोळी चालवते, कुणीतरी तुझ्या मागे आहे. खरं खरं सांग, नाहीतर तुलाही मी पोलिसांच्या ताब्यात द्यायला मागे पुढे बघणार नाही सोहम, कारण विषय इथे माझ्या नवऱ्याचा आहे, त्याच्या प्रतिष्ठेचा आहे, चांदेकर कुटुंबाच्या सुद्धा प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे ही गोष्ट मी सहन नाही करणार आणि या गोष्टीसाठी तुला अजिबात माफी नाहीये सोहम. तेव्हा आता सोहम गडबडतो. सोहम सुरुवातीला कबलत नसतो, पण कला जेव्हा त्याला कायद्याची भीती दाखवते आणि करिअर उद्ध्वस्त करून टाकेन अशी भीती दाखवते, तेव्हा सोहम आता गडबडून शेवटी कबूल करून देतो. खरं तर कला हे इंटेन्शनली नसते करत, कला काही खरंच करणार नसते तसं, पण कला त्याला भीती दाखवते कारण कलाला माहिती आहे सोहम लहान आहे, तो घाबरून जातो. सो कला आता तसं करते आणि आता सोहम कबूल करून टाकतो. सोहम म्हणतो, वहिनी या सगळ्या मागे अनामिका होती. तेव्हा आता सगळे अनामिकाकडे बघू लागतात. सोहम पुढे म्हणतो की मला ब्लॅकमेल करून पैशात अडकवून हे घाणेरडं कारस्थान तिने माझ्याकडून करवून घेतलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये खरं तर कोणाचा हात असेल तर ती अनामिकाच आहे. अनामिकाने मला ब्लॅकमेल केलं. तिने सांगितलं की तुझं आणि काजलचं अफेअर आहे हे घरामध्ये सांगून देईन. आता जो काही प्रकार झालेला असतो पार्कमध्ये की त्या म्हणजे वाचवलेलं असतं काजलला खाली पडण्यापासून आणि त्यांचा तो म्हणजे असं थोडीशी जवळीक झालेली असते आणि अनामिकाने त्याचे फोटोज काढलेले असतात आणि त्या बेसिसवर ती त्याला ब्लॅकमेल करत असते की मी सगळ्यांना सांगेल की तुझं काजलसोबत अफेअर आहे. सो आता ह्या सगळ्या गोष्टीची हकीकत सोहम सांगतो घरात सगळ्यांना आणि आता हे ऐकताच घरात वादळ उठतं. रजनी खूप हादरते, आबासाहेब संतापतात आणि कलेच्या डोळ्यात अगदी रक्त उतरलेलं असतं. कला आणखीनच चिडते, म्हणजे कला डायरेक्ट कसं कालिंगा मातेचा अवतार धारण करून घेते आणि आबासाहेब आता अगदी धडधडीत आवाजात म्हणतात, अनामिका तू आमच्या घराचं नाव मातीला मिळवायला निघालीस, तुला शिक्षा नक्की होईल. या गोष्टीसाठी तुला अजिबात माफी मिळणार नाही. हे बघ, बऱ्या बोलाने तुझी चूक कबूल कर. का केलंस तू हे असं? तेव्हा अनामिका सुरुवातीला गोड बोलून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, पण कलाची झंकारती वाणी तिला पार चिरडून टाकते. कला अगदी तिरस्काराने म्हणते की अनामिका, मी आजवर तुझं सगळं सहन केलं. माझ्या बहिणीला उद्धटपणे बोलणं असू देत, तिच्या अस्तित्वावर बोटं उचलणं असू देत, पण आता नाही. आता विषय माझ्या नवऱ्यावर आलेला आहे. तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आलेलंच आहे आणि आता मी तुला उघड सामोरी येणार आहे. लक्षात ठेव, विषय माझ्यापर्यंत असताना तरी मी ऐकून घेतलं असतं, पण तू माझ्या नवऱ्यावर जी काही बितवली आहेस ना, या गोष्टीचा मी सूड घेणार आहे. मी तुला सोडणार नाही आता. आता कला जी ताकीद देत असते त्याने अनामिका पार थरथर कापायला लागून गेलेली असते. दुसरीकडे आता अद्वैत कलेचा हात धरतो आणि भावुक होऊन म्हणतो की खरे तू माझ्यासाठी इतकी लढलीस. अगं आज जर मी उभा आहे ना तर फक्त आणि फक्त तुझ्या ताकदीमुळे. मी तर त्या दिवशी किती खचून गेलेलो होतो, माझ्यापर्यंत तर या गोष्टीचा उलगडा कधी झालाच नसता. कलेच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत असतात, पण
ती ठाम आवाजात म्हणते, ही फक्त सुरुवात आहे चांदेकर, अजून खूप मोठं युद्ध बाकी आहे आणि त्या युद्धात मी अजिबात मागे हटणार नाहीये. ज्यांनी कोणी तुला त्रास द्यायचं ठरवलंय ना, त्या व्यक्तीला मी रस्त्यावर आणून सोडणार आहे. अरे त्या दिवशी तुझी किती अवहेलना होत होती ते बघितलंय आम्ही. सरोज लगेच म्हणते की बरोबर बोलतेय कला. अरे अद्वैत, कलाने जे केलेलं आहे ना, जे काही केलेलं आहे ना, ते खरंच विलक्षण कौतुकास्पद केलेलं आहे. अगं कला, तुझा आभार कसं मानू मला कळत नाहीये. अगं माझ्या मुलाची अवस्था माझ्याकडनं बघितली जात नव्हती. एक आई म्हणून मी जे करू शकली नाही ते तू एक बायको म्हणून करून दाखवलंस. कलाला सगळेजण शाबासकी देत असतात. तितक्यात आता सोहम अद्वैतच्या समोर येतो. त्याने मान खाली घातलेली असते आणि अद्वैत आणि सोहम आता एकमेकांना मिठी मारतात. सोहम म्हणतो, दादा प्लीज मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण दादा, अरे मी तरी काय करणार होतो. विषय असा होता की संसार मोडण्याच्या गोष्टी अनामिका करत होती आणि त्याचबरोबर कलावहिनीची बहीण काजल, तिचं सुद्धा चारित्र्यावर बोट उचललं जाईल अशा कामं मी करेल अशी अनामिकाने मला धमकी दिलेली होती. थोडक्यात ती आता काजलचं आयुष्य बर्बाद करून तिला सळो की पळो करून सोडणार होती. म्हणून खरं तर मी हे सगळं केलं. दादा मला प्लीज माफ कर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे तुझं इंटेन्शन इतकं प्युअर होतं म्हणून तू हे सगळं केलंस सोहम, आणि तू एवढा मोठा झालास की तू एका मुलीची अब्रू आणि इज्जत वाचवलीस. इट्स ओके. तुझ्या जागी कोणीही असतं ना तरी तेच केलं असतं. इवन मी जरी असतो तरी तेच केलं असतं. सोहम आता तेवढ्यात कलाची सुद्धा माफी मागू लागतो आणि कला म्हणते की सोहम प्लीज मला सुद्धा माफ कर, मला या गोष्टीबद्दल माहीत नव्हतं. पण अरे तूच सांग, एक बायको म्हणून मी कुठे चुकली का. तेव्हा आता त्या लोकांमध्ये बऱ्यापैकी असं सॉल्व्ह होऊन जातात गोष्टी. म्हणजे बघितलं ना मित्रांनो, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते बाहेर आलंच. कलेने केवळ अद्वैतलाच नाही वाचवलं, तर घरातील खोटं आणि कटकारस्थान जे काही होतं ते सुद्धा उघड करून दाखवलं. पण आता मोठा प्रश्न असा आहे की अनामिकेच्या या पापांनंतर घरच्यांचा पुढचा निर्णय काय असेल. तिला घरातून बाहेर काढलं जाईल का, किंवा ते आणखी एखादा घाणेरडा खेळ खेळेल रोहिणीसोबत मिळून, कारण ऑलरेडी तिचा खूप मोठा खेळ फ्लॉप झालेला आहे. सो आता हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आमच्यासोबत पुढच्या भागात हा स्फोट अशा पद्धतीने होत होते. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं आहे की फॅन्सी वर्ड्समध्ये न सांगता सरळ सरळ सांगते की आपले डेली एपिसोड्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला पुढचा भाग सुद्धा आवर्जून बघा. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, कारण आम्ही खूप नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हां, पण मग आता त्यासाठी तुम्हाला आमचं आणखीन प्रोत्साहन वाढवायला लागेल ना, म्हणजे आणखीन आमच्यामध्ये अशी एनर्जी येईल. म्हणजे बघा ना मित्रांनो, मी काही खाल्लेलं सुद्धा नाही आहे असून किती विचार करते मी माझ्या प्रेक्षकांचा. सो आता प्रेक्षकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा माझा विचार करावा. त्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगावं, सबस्क्राईब करावं चॅनलला आणि लाईक करावं. आणि त्याचबरोबर मी व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा द्यावी. दुसरं काही नाही, त्याने प्रेक्षक सुद्धा लाईमलाईटमध्ये येतील, म्हणजे फोकसमध्ये येतील. तुम्हाला असं वाटत असेल ना मित्रांनो की मी कमेंट्स वाचत नाही प्रत्येक, म्हणजे ऑब्व्हियसली मी कमेंट्स वाचते, पण काही काही कमेंट्स माझ्याकडून सुटून जातात. असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं अजिबात नाही आहे. इवन म्हणजे लिटरली मी ना फोटोज काढून ठेवते ज्याच्या कमेंट्स मला आवडतात त्याच्या, आणि एक एक कमेंट मी अगदी मन लावून वाचते, कारण त्यात पण एफर्ट्स लागतात. आय नो दॅट साऊंड्स फनी बट इट्स ट्रू. हे बघा मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल जे काही वाटत असेल, म्हणजे माझं चांगलं बोलणं असू देत किंवा माझ्या बोलण्यातून काही चुका झालेल्या असू देत, ते प्लीज तुमचं मत व्यक्त करत चला. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता तर वेळ झाली आहे थांबण्याची, पण व्हिडिओचा शेवटचा पार्ट तो म्हणजे कमेंट सेक्शन. सो आता मला माझ्या छान छान प्रेक्षकांनी केलेल्या छान छान कमेंट्स वाचायला आवडतील आणि मी तेच आता वाचणार आहे. आणि हो, यामध्ये ना आधीपासून आलेल्या कमेंट्स मी वाचून दाखवणार आहे की ज्या अगदी छान छान पद्धतीने मला प्रेक्षकांनी केलेल्या होत्या. सो आता ऑल ओव्हर सगळ्या प्रेक्षकांची नावं वाचली जातील. ते म्हणजेच आता मी एक व्हिडिओ होता मागे आपल्याच चॅनलवरचा, आणि त्यावरच्या कमेंट्स आता मी वाचून दाखवते, कारण मी खूप दिवसांनंतरून त्या कमेंट्स बघणार आहे. कारण मी खूप दिवसांनंतरून त्या कमेंट्स बघितल्या. सो लेट्स टॉक अबाउट देम. तर मित्रांनो, संगीता कदम यांची छानशी कमेंट आहे, आणि त्यानंतर आहे विद्या गावकर परब, ओके. त्यानंतर मोहिनी शिरसेकर यांनी खूप छान कमेंट केली आहे. मी नेहमी म्हणते ना तुम्हाला की हे बघा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर मी तुम्हाला झोपेत येऊन पछाडेल, स्वप्नात येऊन पछाडेल. सो त्यांची कमेंट काय आली आहे माहिती आहे का, तुमची बोलण्याची पद्धत मला खूप आवडली, पण मेहरबानी करून स्वप्नात येऊ नका, नाहीतर आमची झोप मोड होईल. किती विलक्षण कमेंट आहे ही, ओ माय गॉड. त्यानंतर आहे संगीता मुटकुळे, अंजली खरात, राजू मराकट्टी, ओके, जालिंदर ढोमसे, सावित्रा थेंबेकर, ओके, थेंबेकर, ओके, आणि
आहेत वंदना डोंगरे, लता पवार, संतोष कुंभार, छान छान बोलता म्हणे भाग्यश्री जगताप म्हणतायत. ओके, थँक्यू. आणि बऱ्याच जणांनी ना ॲक्च्युली माझ्या काही मिस्टेक्स होत असतील, ऑब्व्हियसली उच्चार करायला मला काही प्रॉब्लेम येत असेल, त्यांनी एकदम ब्लंटली खूप छान पद्धतीने मला इतर प्रेक्षकांनी पण सांगितलं की मॅडम तुम्ही जे काही वापरताय ना ते असं न वापरता असं वापरा. काही तर माझ्या पडशाच पाडलेल्या होत्या. सो अशा टाईप ऑफ कमेंट्स आहेत. अजून आहेत कमेंट्स, थांबा मी वाचते. त्यात आहे मोहन मिंदे, सुशीला मस्के, मालिनी जाधव, शुभांगी बडेकर, विजया काटे आणि ऑब्व्हियसली परमनंट नाव काय असणार आहे आनंद केसवानीजी. त्यानंतर आहेत शांताराम साळवे, त्यानंतर मंगल ढोंगे, मालिनी जाधव पुन्हा एकदा आहेत, नीता दद्दीकर, ओके, नारायण भरमल, शरयू कुलकर्णी, विलास कुलकर्णी, अपर्णा खुले, समीक्षा पाटील. ओ माय गॉड, किती छान छान कमेंट्स आहे. याच्याहून अजून जास्तीच्या कमेंट्स आहे. सो आपण आता त्या आपल्या डेली व्हिडिओजमध्ये वाचत चालू. खरंच तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम बघून मी खूप भारावून गेली. फक्त आता फरक एवढा आहे की तुमचं हे प्रेम असंच राहू द्या. आणि ठीक आहे, आता मी दमली आहे. सो आता मी इथेच थांबते, तुम्हाला जास्त बोर नाही करत. आणि इथेच माझ्या वाणीला पूर्णविराम देत तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओबद्दलचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.